जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्याकरिता बिंदू नामावली तपासून घेण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत। यामुळे जे आहे येत्या काळामध्ये लवकरात लवकर शिक्षक भरती होण्याची शक्यता दाट झालेली आहे। काय आहेत ते आदेश आणि कुणी दिलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या प्रत्येक विषयाचं डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे। लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, पीवायक्यू ची व्हिडिओ सोल्युशनची बॅच आहे आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे सीटीटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच। या सगळ्या बाबी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे त्या आपल्या मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला। आजच आपण प्ले स्टोर वर जाऊन जे आहे मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्या। मित्रांनो, आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो बघा, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता टेटची परीक्षा झाली, त्याचा रिझल्ट टाकला पवित्र पोर्टलला, या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया झालेली आहे। आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्याची। जाहिरातीसाठी आपण सर्वजण प्रतीक्षा करत होतो की संच मान्यता व्हायला पाहिजे। संच मान्यता आता झालेली आहे। आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजनाची प्रोसेस येत्या काही दिवसांमध्ये होईल, परंतु त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो आहे रोस्टरचा, बिंदू नामावलीचा। आणि ती गोष्ट जर का लवकर झाली, कारण त्याला जे आहे बराच कालावधी लागतो, बऱ्याच वेळा जे आहे आपण बघितलं महिना दीड महिन्याचा कालावधी लागतो सर्वांची होण्याकरिता। मग त्याकरिता आदेश देण्यात यावे यासाठी आंदोलनामध्ये देखील ते मुद्दे घेण्यात आलेले आहेत। आणि त्याच धर्तीवरती आपल्यासाठी जे आहे या दुष्काळामध्ये काहीशी का होत नाही, परंतु एक गुड न्यूज आलेली आहे। बघा, तुम्हाला एक पत्रक दिसत आहे जिल्हा परिषद यवतमाळ येथील मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाचे। आणि हे जे पत्र आहे त्यांनी इश्यू केलेलं आहे, जे काही अध्यक्ष किंवा सचिव आहेत, मुख्याध्यापक आहेत, खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित शाळा यांना, म्हणजेच काय आहे, ज्या काही प्रायव्हेट सोसायटीज आहेत या प्रायव्हेट सोसायटीजच्या मुख्याध्यापकांना, अध्यक्षांना त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे किंवा हा आदेश दिलेला आहे। आदेशामध्ये त्यांनी काय सांगितलं, याचा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीकरिता बिंदू नामावली अद्यावत करणे बाबत। बघा, बिंदू नामावली जोपर्यंत अद्यावत होणार नाही, रोस्टर जोपर्यंत अपडेट होणार नाही, तोपर्यंत शिक्षक भरतीची जाहिरात देता येणार नाही। आणि याचमुळे जे आहे आपल्याला प्रायव्हेट सोसायटीची जी रोस्टर आहे ती लवकरात लवकर अद्यावत होणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय जाहिरात देता येणार नाही। म्हणून त्यांनी या ठिकाणी काहीसे रेफरन्सेस दिलेले आहे आणि सांगितलंय स्पष्टपणाने, काही सूचना दिलेल्या आहेत की उपरोक्त विषयांवे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी खासगी व्यवस्थापनांना जाहिरात नोंद करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे प्रायव्हेट सोसायटीजला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून जाहिरात नोंदणीची जी काही प्रक्रिया आहे लवकरच सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व खासगी शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली अद्यावत करण्याबाबत संदर्भ 1 आणि 2 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार बिंदू नामावली नोंदवही अद्यावत करून तपासणीकरिता सादर करण्याबाबत कळवण्यात यावं। आता हे जे पत्र आहे यवतमाळ जिल्ह्याचं आहे। आता अशाच प्रकारचे जे पत्र आहे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत, लवकरच मिळेल। कारण एका जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली की लगेच दुसऱ्या जिल्ह्यामधून ती गोष्ट या ठिकाणी जी आहे फॉरवर्ड होत राहते। मग आता यांनी काय सांगितलंय की आपण आपल्या लेवलला आपलं काम करून ठेवा, रोस्टरचं काम कंप्लीट ठेवा, जेणेकरून जशा पद्धतीने आदेश आले की जाहिरात अपलोड करा की लगेच तुमचा डेटा रेडी असला पाहिजे, जाहिरात अपलोड करता आल्या पाहिजे। आणि काही जर का संस्था ज्याला या ठिकाणी टंगळ मंगळ करत असेल तर त्यांच्याकरिता देखील सक्त सूचना
किंवा इशारा त्यांनी दिलेला आहे. बघा पुढच्या पॅसेजमध्ये त्यांनी सांगितलंय, परंतु अजूनपर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांनी वर नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. तेव्हा संदर्भ क्रमांक 1, 2, 4 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार 2025-26 या वर्षाच्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली नोंदवही तपासणी करिता तात्काळ सादर करावी. ज्या शाळांनी 20 मार्च 2026 पर्यंत बिंदू नामावली नोंदवही सादर केली नाही, त्या शाळांचे पुढील महिन्यापासून वेतन पारित होणार नाही. म्हणजे काय सांगितलंय, येत्या 20 मार्च पर्यंत जर तुमचा डेटा त्या ठिकाणी आला नाही, कोणत्या ठिकाणी बघा रोस्टर तपासणी या ठिकाणी मावक कक्षाकडे केली जाते. मावक कक्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचं रोस्टरचं काम त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल आणि जर 20 तारखेपर्यंत सबमिट केलं नाही तर नेक्स्ट मंथ पासून तुमचं जे काही वेतन आहे, पगारपत्रके आहे ती रोखल्या जातील. म्हणजे सक्तीच्या सूचना आहे आणि यामुळे जे आहे त्यांना ते काम वेळेत करणं आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याच अंशी जे आहे रोस्टरच्या कामाला आता गती आल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या पॅसेजमध्ये त्याने सांगितलं की तसेच सहाय्यक आयुक्त मावक अमरावती विभाग अमरावती यांच्याकडून बिंदू नामावली मंजूर न झाल्यामुळे पवित्र पदभरतीकरिता विलंब झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व संस्थेची राहील याची नोंद घ्यायची आहे. आता यवतमाळ जिल्हा जो आहे तो अमरावती विभागामध्ये येतो. एकेका जिल्ह्याला एक मावक नाहीये, एकेका विभागाला एक मावक कक्ष आहे. मग आता यवतमाळचे जेवढे काही प्रायव्हेट सोसायटीज असतील त्या सगळ्या प्रायव्हेट सोसायटीज मित्रांनो या ठिकाणी अमरावतीच्या मावक कक्षाकडून तपासून घेणार आहे. आता राहतो आहे तुम्हाला लोकांचा प्रश्न की सर जिल्हा परिषदांचं नेमकं काय. तर बघा जिल्हा परिषदांचा एक टप्पा आपल्याला या ठिकाणी पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे आणि तो टप्पा आहे समायोजनाचा. संच मान्यता आता कंप्लीट झालेली आहे. काही ठिकाणची संच मान्यता या ठिकाणी त्रुटीमध्ये होती. येत्या 1-2 दिवसांमध्ये त्याही ठिकाणचा जो डेटा आहे तो व्हेरीफाय होऊन या ठिकाणी संच मान्यता पब्लिश केली जाणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा टप्पा राहील अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनाचा. त्याचा एक शेड्यूल, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑलरेडी आला होता, परंतु त्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका पडलेली आहे आणि याचिका पडल्या कारणाने असं वाटत आहे की त्याला जे आहे थोडासा खो बसलेला आहे. काहीसा कालावधी त्याला आधीच एक्स्ट्राचा लागू शकतो, परंतु एकदा ते काम कंप्लीट झालं की मग लगेच जे आहे प्रत्येक जिल्हा परिषदेचं देखील रोस्टरचं काम कंप्लीट होणार आहे. जिल्हा परिषदांच्या रोस्टरचं काम या ठिकाणी जे आहे फार रखडत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या पद्धतीने जे आहे मंत्रालय थ्रू आदेश येतात की बाकीच्या सगळ्यांचं जे रोस्टरचं काम आहे थांबवा आणि जिल्हा परिषदेला प्रायोरिटी द्या. कारण 2022 साली अशाच प्रकारे विशेष मोहीम राबवून सगळ्याच्या सगळ्या या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या रोस्टरचं काम कंप्लीट करून घेण्यात आलं होतं. त्याच्यामुळे आता सध्याच्या घडीला एक गोष्ट चांगली झालेली आहे, एका जिल्ह्याने या ठिकाणी आदेश काढलाय. याच धर्तीवरती आता सगळ्या जिल्ह्याचे आदेश आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतील.